नाही, एक आहे की पाऊस खूप आहे, त्याच्यानंतर हा रस्ता अतिशय अरुंद आहे आणि शेजारीच गणपतीचं मंदिर असल्यामुळे सातत्यानं तिथं कार्यक्रम आणि रहदारीसुद्धा आहे. अशा या सगळ्या ऑर्ड्समध्ये जे आहेत अडचणीत हे आपण काम करतो आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीची बरीचशी शक्ती आणि वेळ, ज्यावेळी आपण बेसमेंट घ्यायला गेलो त्यावेळेला शेजारची जी इमारत आहे तिची डागडुजी करणं, मजबूत तिला करणं हे आवश्यक होतं की शेजारच्या इमारत. त्यामुळे तिला पूर्णपणे जे आहे कॉन्क्रीट स्टीलचं जे आहे सपोर्ट देण्याचं काम केलं, नाही तर त्या इमारतीला परत धोका निर्माण झाला होता, त्याचा परिणाम इकडे सुद्धा झाला असता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे करतात. आता यांनी सांगितलं की आम्ही फक्त रात्री काम करू शकतो, तर कारण ती क्रेन जी आहे ती फार मोठी आहे आणि हे स्टीलचे गर्डर्स जे आहेत एकावर एक रचायचे आहेत. म्हणजे आता हा ग्राउंड फ्लोअर आणि त्याच्यावर आणखीन 3.5 फ्लोअर्स करायचे आहेत, 3.5 माळे करायचे आहेत. त्यांचं असं म्हणणं की आम्ही 1 महिन्यामध्ये हे जे स्ट्रक्चर जे आहे त्याची फ्रेम जे आहे पूर्णपणे उभी करू, मग आतलं काम जे आहे आमचं ते चालू राहील. तुम्ही समाधानी आहात कामावर? आणि महापालिकेचे अधिकारी कोणी दिसत नाही, आयुक्त पण दिसत नाही, कोण आहे? ॲडिशनल कमिशनर समाधानी आहे? इज ऑल्सो आय एस ऑफिसर आहे. आणि जे आहेत कमिशनर जे दिल्लीला गेलेले आहेत त्यांचं सामानावर राहणार. पण महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, आर्किटेक्ट आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहे, सगळे आहेत. वाड्यांच्या भूसंपादनाचा जो प्रश्न आहे तो आणखी मिटलेला नाही. तुम्ही मध्यंतरी बैठक सुद्धा घेतली, अधिकाऱ्यांची अहवाल तयार करायला सांगितलं, मात्र अनेक अडचणी येतात, ते कुठेपर्यंत? आता त्याचाच मी जो आहे त्याची माहिती घेण्यासाठी तिथे जातो आहे. एक म्हणजे मध्ये 8-10 दिवसापूर्वी अजितदादा पवार यांनी सुद्धा जे आहे त्या संदर्भातली मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं होतं की हे काम जे आहे जरा एक्सपिडाईट करा, जरा लवकर करा. आता अडचणी तर येणार ज्या वेळेला लोकांची जे आहेत तिथली जे आपल्याला जर विस्तार करायचा असेल, तुम्हाला माहिती आहे की उभं राहायला सुद्धा तिथे जागा नाही, एक साधी मीटिंग घ्यायला जागा नाही. तर मग अशा वेळेला ठरलेलं आहे की तिथे जे आहे थोडंसं काही घरं जे आहेत तिथून हटवावी लागतील. मग त्यांचे जे काही मागण्या आहेत त्यांच्याबरोबर महानगरपालिकेचे जे आयुक्त मंडळी आहेत किंवा अधिकारी आहेत ते त्याच्यावर विचार करतील. काही ना घराला घर पाहिजे, कारण कोणाला पैसे पाहिजेत, कोणाला आणखीन काय पाहिजे. परत त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असा असतो की घर मालक, बिल्डिंग जमीन मालक, हे अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि मग प्रत्येकजण जाय पुढे आता हा प्रॉब्लेम इथे सुद्धा आलेला होता, तुम्हाला कल्पना. आणि 22-23 वर्ष जे आहे 23 वर्ष कोर्टामध्ये लढण्यात गेलेले आहे. आमचं म्हणणं आहे की आमचं त्या लोकांना सुद्धा आम्ही विनंती करणार हात जोडून किंवा तुम्ही सहकार्य करा. आणि 200 कोटी जवळजवळ आता पाठवलेले आहेत सरकारनं, थोडंसं कमी जास्त करून सहकार्य करा, जेणेकरून सगळ्यांचं काम आहे. कधीपर्यंत अपेक्षा ही दोन्ही काम व्हायला पाहिजे? कारण फुलेवाड्याचं जे काय आजूबाजूचा एरिया खूप मोठा आहे, तो हस्तांतरण करायला वेळ लागतो, त्याला वेळ लागणार आहे. आपण लवकरात लवकर करू. इथली डेडलाईन काय ठरली? इथली डेडलाईन त्यांनी सांगितलं 1 महिन्यामध्ये आम्ही स्टीलची फ्रेम्स ज्या आहेत त्या उभ्या करू. कारण ह्या सगळ्या ज्या आहेत आता पाहिलं तुम्ही, हे जे ह्या गर्डर्स आहेत ते उभं करण्यासाठी फार मोठ्या क्रेन्स लागत आहेत. आणि या रस्त्यावर तुम्हाला माहिती आहे आपल्याला सुद्धा इथे पाहणी करताना आणि गाड्या ठेवताना सुद्धा किती अडचण आहे. या अडचणीतून काम चाललेलं आहे, पण त्यामध्ये 1 महिन्यामध्ये फ्रेम उभं करू, मग आमचं आतलं काम जे आहे झपाट्याने आम्ही करू. दुसरं असं राष्ट्रवादीचे आमदार शंकर आंबेडकर मांडेकरांचे भाऊ कला केंद्रात गोळीबारात अटक झाली. मग एक शुल्क कास्ट काय संपत नाही सरकारचं? मला काय माहिती आहे काय तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या भावानी कला केंद्रात जाऊन. शंकर मांडेकर भोरचे आमदार आहेत तुमच्या पक्षाचे, त्यांच्या भावाने आणि काही जणांनी मिळून गोळीबार केलाय कला केंद्रामध्ये. त्याच्यामध्ये एक नर्तिका सुद्धा जखमी झालेली आहे. शुक्ल कष्ट काय संपत नाही. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं वारंवार जे आहे ते नाव येते, मंत्री असतील किंवा आमदारांचं तुमच्या काही षडयंत्र वाटतंय का? एका मागोमागे षडयंत्र कसं कोकाटे असतील, जर काही चूक झाली असेल. कोकाट्यांचं काय?
तुमच्या जिल्ह्यातले तुमचे सहकारी ते अजितदा खाता तरी बदललं जाणार आहे का? मला काय माहिती अजितदादा सांगतील काय तर हर्षल पाटीलने आत्महत्या केली, सरकारने त्याचा खून केलाय असं संजय राऊत म्हणतात. आज सीएम दिल्लीला हर्षल सांगितलं. पाटील कॉन्ट्रॅक्टर होते. हर्षल पाटील सांगली जिल्ह्यातले त्यांना सरकारचे जे कॉन्ट्रॅक्टर आता 65 लाख आत्महत्या रुपये करायला होते. लागलेत असा एक आरोप होतोय. सरकारची आर्थिक बाबा सर तोच विषय देणी तकलीफ ना. सर 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 अजून काय प्रश्न आहे हर्षल पाटील होतं ना. सर अजून काय प्रश्न आहे हर्षल पाटील त्यांना 65 लाख रुपयाचं जे त्यांचं एकेकाने विचारा, एकेकाने विचारा. नाही सरकार कॉन्ट्रॅक्टर आहेत, सरकारने पैसे नाही दिले त्यांना 65 लाख रुपये. बच्चू कडू हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.